सगळे पॅक नेकची कटिंग विचारत होते. जेव्हा पण ते बंद गळ्याचं बनवतात तेव्हा ते खेचल्यासारखं होतं. तर मी तुम्हाला त्याची कटिंग दाखवतेय, चला बघू. अगोदर सरळ एक लाईन मारून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही लेंथ घ्यायची समोरची फुल लेंथ, त्याच्यामध्ये +1 इंच करून ऍड करून एक लाईन सरळ मारून घ्यायची. त्याच्यानंतर शोल्डरचे ½ इंच करायचं. आपलं शोल्डर 15 असेल तर 7.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं. जर 14 असेल तर 7 वरती. सगळ्यांसाठी हा फिक्स मेजरमेंट आहे. पॅक नेकचं सांगतेय मी, परत एकदा सांगते. मग मी 7.5 वरती मार्किंग करून घेतल्यानंतर त्याच्यानंतर डाऊन जायचं 1 इंच. सगळ्यांसाठी हे फिक्स आहे. कुठलीही साईज असो, साईज प्लस साईज असलं तरी पण हेच मेजरमेंट. त्याच्यानंतर 2.5 वरती मार्क करून घ्यायचं गळ्याची रुंदी. ओके. मग दोन्ही लाईन मिळून मार्क करून घ्यायचं. मग आर्महोलसाठी मी 34 साईजचं ब्लाऊज बनवते. तर 34/6 +1 इंच करायचं. पॅक नेकसाठी हा फॉर्म्युला आहे. डीप नेकसाठी हा फॉर्म्युला यूज नका करू. मग मी त्याच्या मार्क करून घेतल्यानंतर चेस्ट लाईन ही आपल्याला चेस्ट लाईन भेटली. मग चेस्ट +2.5/4 लुझिंग ऍड केल्यानंतर खेचल्यासारखं नाही होत. मी मागच्या वेळेस पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं. मग जेवढं पण येईल तेवढं तुम्ही मार्क करून घ्यायचं. त्याच्यानंतर समोर जे आहे ते 1.5 इंच आपल्याला सीमा लावून सोडायचं. वेस्टमध्ये काहीच ऍड करायचं नाही. वेस्ट माझी 29 आहे तर मी त्याला /4 करून घेतलं. त्याच्या समोर 1.5 इंच ऍड करून घेतलं. दोन्ही मिळून मार्क करून घ्या. हे आपलं बेसिक मेजरमेंट झालं, बेसिक ब्लॉक झाले. याच्यामध्ये तुम्ही कुठले वेगळे वेगळे शेप पण देऊ शकता. मग आर्महोलसाठी फोल्ड करून घ्यायचं. जिथं आपण मार्क डाऊन केलं होतं सेंटर काढून घ्यायचं. त्याच्यानंतर जेवढं आपलं शोल्डर 7.5 आहे त्याच्या ½ इंच आतमध्ये घ्यायचं सेंटर पॉईंटला, आणि चेस्ट लाईनला पण ½ इंच मध्ये घ्यायचं. आणि मग त्याला मार्क करून घ्यायचं. आणि आर्महोल स्केल वापरणं खूप गरजेचं आहे, त्याच्याने शेप येतो. मग जे आपण क्रॉस मार्क करतो ते 34 साईज असल्यामुळे मी 75 ला मार्क केलं. मग मी आर्महोलची स्केलनं प्रॉपर शेप देऊन घेतलं. बघा तुम्ही किती छान शेप आलाय. शोल्डर आपलं किती आहे त्यानुसार हे मार्किंग आपली होते. माझे शोल्डर 3 घेतले त्याच्यामुळे ½ इंच, माझं 3 शोल्डर असल्यामुळे मी ½ मायनस केलं. हा मायनस का करायचं? शोल्डर उठू नये समोरच्या बाजूने म्हणून. हे साईज नुसार आहे. ठीक आहे. मी 3 शोल्डर घेतलं पॅक नेक असल्यामुळे. मग त्याचं सेंटर काढून घ्यायचं. सेंटर काढल्यानंतर तिथून आपल्याला नेकची मार्किंग करायची. पॅक नेक असल्यामुळे 1 ते 1.5 इंचाचीच आपण मार्किंग करू शकतो. मी 1 घेते नॉर्मली. मग सरळ मार्क करून घ्यायचं. शोल्डर मी जर 3 ठेवले असेल तर मला 4 ला मार्क करायचंय. बघा मी कसं घेते प्रॉपर. माझे शोल्डर 3 आहे तर मी आता 4 ला मार्क करून घेणार. शोल्डरवरती जसं क्रॉस गेले तसं ठेवून घ्यायचं आणि 4 वरती मार्क करून तिथून त्याला नेकचा शेप घ्यायचा. स्क्वेअर मारून घेऊन नेकला शेप देऊ शकता. आता मी वरती क्रॉस देते. का देते? कारण आपल्याला तिथून जॉईंट होतं. बघा तुम्ही त्याच्या समोर जॉईंट होतं म्हणून हे वरचं जे फॅब्रिक आहे ½ इंचच्या वरचं ते कटिंगमध्ये गेलं तरी काही इश्यू नाही. मी तिथे मार्क पण केली की कुठलं कुठलं आपलं कट होणार. आपला बॅक पॅटर्न झाला. आता मी तुम्हाला शेप दाखवते. याच्यामध्ये तुम्ही कुठले कुठले शेप देऊ शकता. अजून बरेचसे शेप देऊ शकता. मी एक नॉर्मल तुम्हाला सांगतेय की हे शेप तुम्ही देऊ शकता. आता मला 1 इंचाची वरती पट्टी ठेवायची म्हणून मी 2 इंचाला मार्क करून घेतले. रुंदी वगैरे किती ठेवायची हे तुमच्यावरती आहे. मला खालची पट्टी घ्यायची होती 3 इंच रुंद, म्हणजे 2 इंच 3 इंच रुंदी मला किती हवंय त्यानुसार तुम्ही मार्क करून घेऊ शकता. आता बघा मी अगोदर चौकोन काढून घेतले. मी चौकोन पण शेप देऊ शकते, राऊंड पण देऊ शकते, ट्रायंगल पण देऊ शकते. हवं ते पॅक नेक तुम्ही ऍड करू शकता पॅक नेक मध्ये. हाच फॉर्म्युला आहे. तुम्ही प्रत्येक पॅक जेव्हा असेल नेक त्याच्यामध्ये तुम्ही शेप जरी देत असणार हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला खेचणार नाही. आणि परत शेवटी याच्यामध्ये सीम अलाउन्स ऍड नाही केलेली मी. आता मी सीम अलाउन्स ऍड करेल. सीम अलाउन्स तुम्ही ऍड नाही केलं तर परत खेचणार. आता बघा मी कपडा समोर सरकून घेतलाय आणि ½ इंच मी सीम अलाउन्स ऍड केले. त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायची. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हा बॅक पार्ट आहे आणि याचे फॉर्म्युले फक्त आणि फक्त पॅक नेक साठीच यूज होतात. अजून तुम्हाला कुठलं शिकायचं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. बाय.